नमस्कार, MN न्यूजमध्ये आपले स्वागत। मी आशा वर्मा। काल मावळचे आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत लोणाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी पत्रकारांना निमंत्रण न करता शहरातील विकास संदर्भात आढावा बैठक घेतली। यात उपजिल्हा रुग्णालय, पार्किंग, भाजी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण असे एक नाही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। त्या सर्व मुद्द्यांमागील राजकारण याबद्दल खुलासेवार पत्रकार परिषद आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी येथील हॉटेल एव्हियन मध्ये घेतली। पाहूया याबाबतचा विशेष रिपोर्ट। त्या ठिकाणी आमदार बाळा भेगडे यांच्या आमदार फंडातनं बांधलं। कोरोनाचा कारण पुढे करून ते सभागृह देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न आमदार सुनील शेळके यांनी केला की त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करा। लोणावळा शहरामध्ये इतक्या जागा असताना देखील रमाई सासूनी भवनीवरती त्यांचा डोळा का, आणि खरं तर ही त्या दिवसापासून आमदार सुनील शेळके ही समाजाच्या विरोधातली भूमिका घेत आहे। आता बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम 70% पूर्ण आलेलं आहे। आज तुम्हाला त्या ठिकाणी पार्किंगची गरज का भासली? तुम्ही नगरपालिकेने ज्यावेळेस हॉस्पिटलचा प्लॅन पास केला त्यावेळी त्या ठिकाणी दाखवलेली पार्किंगची जागा कुठे आहे? आणि जर त्या हॉस्पिटलला पार्किंग नसेल तर तुम्ही रुग्णाची हेळसांड करताय। त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स कशी जाणार, कशी माघारी फिरणार याचं प्रात्यक्षिक आमदार साहेबांनी दाखवलेलं नाही। त्या ठिकाणी अग्निशमन गाड्या कशा फिरणार? जर एखादी दुर्घटना घडली तर त्या 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची अवस्था काय होऊ शकते? आणि ज्यावेळेस भूमिपूजन केलं त्या प्लॅन जर पास होता तर त्याचं प्रात्यक्षिक लोणावळ्याकर नागरिकांना का दाखवलं नाही? आज दोन गोष्टी आहेत। एक तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची जागा त्यांना गिळंकृत करायची आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे, रिपब्लिकन पक्षाचा आरोप आहे। दुसरा की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम त्या हॉस्पिटलच्या समोर आहे आणि त्या ठिकाणी भविष्यात पार्किंग करायची आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते देखील लोणावळा शहरातून नष्ट करायची, हा देखील त्यामागचा एक डाव असू शकतो। कारण आजूबाजूला कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही। हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे, बाजूला ज्येष्ठ नागरिक संघाचं कामकाज झालं, ती जागा देखील मोकळी होती, ती देखील जागेवरती आज काही पार्किंग करू शकत नाही। आणि मग अशा घिसाडघाईच्या पद्धतीनं जे हॉस्पिटलचं काम केलं, कुठलीही पार्किंगची व्यवस्था नाही, अग्निशमन केंद्राची तिथं उपलब्ध नाही आणि 100 बेडचं हॉस्पिटल आम्ही लोणावळ्याला दिलंय ही जी टिपकी बाजूली जाते तिथं मूलभूत सुविधा नाहीत। आणि ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या भोवताची 1 इंच सुद्धा जागा आंबेडकरी समाज हा देऊ शकत नाही आणि जर घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते आणून पाडू अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत।